नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अमित जोशी अंडरस्कोर केमिस्ट्री या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो. आजचा टॉपिक आहे डू ऑर डाय, म्हणजेच करा नाहीतर मरा असा टॉपिक आहे मित्रांनो. इंडियामध्ये होणाऱ्या प्रत्येक एंट्रन्ससाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक मित्रांनो, फॉर्मल चार्ज आणि बॉन्ड ऑर्डर. फर्स्ट ऑफ ऑल हे समजून घ्या मित्रांनो, फॉर्मल चार्ज म्हणजे काय. जो पॉलीॲटॉमिक स्पेसिस असतो, पॉलीॲटॉमिक आयोनिक स्पेसिस. आता पॉलीॲटॉमिक या शब्दाचा अर्थ काय आहे? पॉली म्हणजे मेनी आणि ॲटॉमिक म्हणजे काय? ॲटम, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त ॲटम तर आहेच, पण ज्याच्या डोक्यावर काय आहे? चार्ज आहे. त्याला म्हणायचं पॉलीॲटॉमिक आयोनिक स्पेसिस. फॉर एक्झाम्पल हा PO4 3-. तर यामध्ये प्रत्येक ऑक्सिजनच्या डोक्यावर टोटल निगेटिव्ह चार्ज पैकी, समजा इथं -3 हा टोटल निगेटिव्ह चार्ज आहे, तर त्यापैकी एका ऑक्सिजनच्या वाट्याला, लक्षात घ्या, एका ऑक्सिजनकडे किती चार्ज तो कॅरी करेल टोटल पैकी, याला म्हणायचं त्याचा फॉर्मल चार्ज मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. आणि बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय? तर फॉस्फरस आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये नेमके किती बॉन्ड आहे? एक बॉन्ड असेल तर त्याची बॉन्ड ऑर्डर 1 होते. जर 2 बॉन्ड असतील तर बॉन्ड ऑर्डर 2 होते. म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड बिटवीन द 2 ॲटम इज नोन ॲज त्याची बॉन्ड ऑर्डर. आणि हे दोन्हीही पॉइंट पॉइंट ऑफ व्ह्यू, ट्रिकी वेने, अतिशय कमी वेळेमध्ये, काही सेकंदात आपल्याला जर त्याचं उत्तर काढायचं असेल तर तुमच्यासमोर हे 2 फॉर्म्युलेज आहे मित्रांनो. आणि हे फॉर्म्युले, या फॉर्म्युलाज मध्ये आपल्याला व्हॅल्यू तेव्हाच त्या ठिकाणी इनपुट देता येतं जेव्हा आपण वी आर एबल टू ड्रॉ इट स्ट्रक्चर मित्रांनो. सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला स्ट्रक्चर काढायला शिकवतो. पहिले एक्झाम्पल आहे जे नीटला येऊन गेलेलं आहे, फॉस्फेट आयन PO4 3-, फॉस्फेट आयन. आता बघा, इथं सेंटरला कोण आहे? एक फॉस्फरस. त्याला कोण अटॅच आहे? तर हे 4 ऑक्सिजन त्याला अटॅच आहे मित्रांनो. 1 2 3 आणि 4. ही अरेंजमेंट अशी करायची. एका फॉस्फरसला 4 ऑक्सिजन अटॅच आहे, त्यामुळे सेंटरला फॉस्फरस घ्यायचा, कडेला 4 ऑक्सिजन. ऍटलिस्ट त्यांना सिंगल बॉन्ड दाखवाच लागेल, हवेत तर ते लटकत नाही राहू शकत. आता निगेटिव्ह चार्ज किती आहे? 3. मग तुम्हाला वाटेल त्या 3 ऑक्सिजनला निगेटिव्ह चार्ज द्या. ज्यांना निगेटिव्ह चार्ज दिले त्यांना सिंगल बॉन्डच ठेवा. बाबा तुला निगेटिव्ह चार्ज ना, मग तुला सिंगल बॉन्डवर समाधानी राहावं लागेल. आणि तुला निगेटिव्ह चार्ज नाही ना बाळा, काळजी करू नको, तुला हे अजून एक बॉन्ड, म्हणजे त्याला डबल बॉन्डने शो करायचं. सो हे स्ट्रक्चर तुमचं रेडी झालं मित्रांनो. आता वेळ आलेली आहे फॉर्म्युल्यामध्ये त्या ठिकाणी व्हॅल्यू टाकण्याची. फॉर्मल चार्ज, प्रत्येक ऑक्सिजनवर असलेला फॉर्मल चार्ज, तो कॅरी करत असलेला चार्ज कसा काढतो मित्रांनो? टोटल निगेटिव्ह चार्ज. बघा PO4 3- मध्ये टोटल निगेटिव्ह चार्ज किती आहे? -3 डिवायडेड बाय हा -3 चार्ज. किती ऑक्सिजन शेअर करतात? 4. सो टोटल ऑक्सिजनची संख्या 4 आणि -3/4. आन्सर तर निगेटिव्हच येणार आहे. आणि -3/4 म्हणजे -0.75. म्हणजे -3 पैकी प्रत्येक ऑक्सिजन किती चार्ज कॅरी करतो? -0.75. आता आपण कॅल्क्युलेट करू. इथं दिसतोय सिंगल, इथं दिसतोय डबल. तो ना सिंगल आहे ना डबल आहे, म्हणजे त्याची बॉन्ड ऑर्डर ही सिंगल पण नाहीये, 1 पण नाही आणि 2 पण नाही. मग नेमकी किती आहे? काय फॉर्म्युला यूज करा मित्रांनो. टोटल बॉन्ड अराउंड सेंट्रल ॲटम. हा जो सेंट्रल ॲटम आहे याच्या अराउंड किंवा सराउंडिंग मध्ये किती बॉन्ड आहे मोजा. 1 2 3 4 5. सो इथे लिहून टाकतो मी 5 डिवायडेड बाय 4 आणि 5/4 इज इक्वल टू किती मित्रांनो? 1.25. सो फॉस्फरस आणि ऑक्सिजन यांच्यात ना सिंगल बॉन्ड आहे ना डबल बॉन्ड आहे. न्यूमेरिकली त्यांचा जो बॉन्ड आहे तो किती आहे? 1.25. सो नीट मध्ये आलेलं या प्रश्नाचं उत्तर होतं फॉर्मल चार्ज -0.75 आणि बॉन्ड ऑर्डर 1.25. आणखी एक एक्झाम्पल घेतो मित्रांनो, हे पण कोणत्या तरी एक्झामला येऊन गेलेलं आहे, आठवत नाही, लक्षात घ्या. सल्फेट आयन SO4 2-. चला तुम्ही मला आता मदत करा, मला कॉन्फिडन्स आहे तुम्ही आता इझिली सांगू शकता. SO4 सेंटर, इथं सेंटरला काय घ्यायचं? बोलत राहा, इन्व्हॉल्व व्हा लेक्चर मध्ये. एक सल्फर, त्याच्या कडेला 4 काय मला सांगा? ऑक्सिजन 1 2 3 आणि 4. ऍटलिस्ट सगळ्यांना त्या ठिकाणी हवेत नाही लटकत सांगितल्याप्रमाणे. किती बॉन्ड? सिंगल बॉन्ड. चला आता मला सांगा किती निगेटिव्ह चार्ज आहे? 2. सो 2 ऑक्सिजनला आपण काय देऊ? निगेटिव्ह. आणि समजून सांगायचं बाळांना, तुमच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, सो तुम्हाला सिंगल बॉन्ड आणि उरलेल्यांना डबल बॉन्ड. सो हे स्ट्रक्चर रेडी झालं मित्रांनो. मग आता फॉर्मल चार्ज आणि बॉन्ड ऑर्डर फटाफट काढू. परत फॉर्म्युला सांगण्याची गरज नाहीये. टोटल निगेटिव्ह चार्ज किती आहे मित्रांनो? -2 4. सो याचं उत्तर येतं -1/2 आणि -1/2 म्हणजेच -0.5. हा झाला इच ऑक्सिजनवर आलेला फॉर्मल चार्ज. आता आपण कॅल्क्युलेट करू बॉन्ड ऑर्डर. टोटल बॉन्ड अराउंड सेंट्रल मेटल ॲटम किंवा सेंट्रल ॲटम 1 2 3 4 5 आणि 6. सो बॉन्डची संख्या 6 डिवायडेड बाय ऑक्सिजनची संख्या किती? 4. सो याचं उत्तर आलं 1.5. सो याचं टोटल आन्सर आहे फॉर्मल चार्ज -0.5. असा पण ऑप्शन येऊ शकतो, असा पण येऊ शकतो, असा पण येऊ शकतो. आणि बॉन्ड ऑर्डर आहे 1.5. सो हे 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवून दिले मित्रांनो. अब आपकी बारी.
होमवर्क तुम्हाला आहे कार्बोनेट आयन CO3 2-. फर्स्ट ऑफ ऑल याचं स्ट्रक्चर काढा तुम्हाला शिकवल्याप्रमाणे. मग फॉर्मल चार्ज काढा, प्रत्येक ऑक्सिजनवर किती येतो त्याची बॉन्ड ऑर्डर काढा, कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये नेमके किती बॉन्ड आहे, आणि आलेलं उत्तर मला कमेंट करा मित्रांनो. ओके, सो आय होप यू अंडरस्टँड. धन्यवाद मित्रांनो.